तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपण आज चाललो एक वेगळाच एक्सपिरियन्स घ्यायला. तो म्हणजे तुम्ही स्केटिंग ऐकलं असेल, पण आपण आज चाललो आईस स्केटिंग करायला. तर माझ्या लाईफमधला पण असा फर्स्ट एक्सपिरियन्स असेल, असा नवीन एक्सपिरियन्स असेल. तर बघूया आपण काय नवीन गोष्ट आहे आणि काय नवीन गोष्टी आपल्या इथं बघायला भेटतात. तर ही बस आहे, ह्या बसमधून जायचं आहे. एक लोकेशन आहे तिथं, पूर्ण असं एकदम स्मूथ बर्फ, एकदम असा चिकना बर्फ म्हणतात ना तसा. किती क्राऊडेड आहे बघा. दादा मी घुसतो की नाही काय माहिती. चुकून जर हे दार उघडलं तर डायरेक्ट बाहेर जाईल. दारला धरून उभं राहिलं हे असं. आता दुसऱ्याला उतरायचं तर हे दार उघडतं ऑटोमॅटिक, आणि मग मला आता बाहेर जावं लागणार कारण तिला उतरायचं आहे बसमधून. आता ही उतरली, परत आत जायचं. ऑटोमॅटिक बंद झालं यार. विकत म्हणजे आहे ना, उतरायचं आहे. आपल्याकडं KFC असतं ना, तिकडं इथं रोस्टिक्स असतं. Здравствуйте. ये कंडक्टर बसची चूचू रुस्की. इज नाइन बिस्की ना इंडिया. हिंदुस्तान यू नो जिम्मी जिम्मी आजा 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 आजा. Oh, you know that. Я могу и петь эту песню. उतरलोय बसमधून. असा अंडरग्राउंड रोड आहे, पलीकडे रोडच्या डायरेक्ट ओपन होता टनल टाईप. आर्ट बघा, ही तुम्ही ह्या सिटीमध्ये कुठे जरी फिरला ना तरी असे स्ट्रीट आर्ट तुम्हाला हमखास दिसतील. हमखास टिपिकल झाडं बघितले असतील जे बर्फाळ प्रदेशात असतात, ते ॲक्च्युली असे असतात बघ. ह्याच्यावरती बर्फ साठल्यावर भारी दिसतं. एवढं स्नोफॉल नाही झाला हे बघा, थोडंसं इथं आहे. पूर्ण अख्खं झाडचं झाड बर्फाखाली जात आहे तेव्हा हे झाड इतकं भारी दिसतं ना. बिल्डिंग काहीतरी विशेषच आहे जरा. खाली स्क्रीन आहे, काहीतरी हिस्टॉरिकल दाखवतात. वरती लाइटिंग आहे एकदम फ्युचरिस्टिक मॉडर्न टाईप. हे गाड्या आहे बघा बिल्डिंगवरती, ॲक्च्युअल वर्किंग गाड्या आहे बघा. 2058 झाली त्या गाड्यात, पण तेवढंच वाजली. या बिल्डिंगचा व्ह्यू बघा जवळ. पत्र व्हायला लागले ना की तसं टेम्परेचर अजून मायनस नाही जातं. एकदम थंडी आहे, एकदम मायनस मध्ये टेम्परेचर आहे. सी वेजमधनं बघा काय बाहेर पडते तेव्हा माहीत नाही काय आहे ॲक्च्युली. लाइटिंग किती भारी आहे बघा बिल्डिंगची. इथं पण बघा किती भारी आहे. त्याच्या मागं पण बघा, ही पण बघा, इथून बघा हा सीन, हा व्ह्यू. ही नदी पूर्ण बर्फ झाला आहे नदीचा, आणि थोडासा पार्ट राहिला आहे. त्यात बदक आहेत सगळे. तुम्हाला ॲक्च्युली विश्वास नाही बसणार, इथं नदी आहे. मी साईडला एक फोटो टाकेन. खाली गेलो असतो मी ॲक्च्युली, पण धोक्याचं आहे कारण हे बाकी किती पातळ बर्फ आहे इथं. आणि काय सांगावं, इथं पण तुटून खाली जाईन मी. आणि खाली एकदम खोल नदी आहे, गेलं तर डायरेक्ट वरच जाईन मी. इकडे आहे बघा स्नो स्केटिंग, हे बघा तुम्हाला कळेल. अशी एंट्री आहे. शूज वगैरे घालायचे. तिकीट काढायचं पर हेड 200 रुपये. आत 200 रुपये म्हणजे. तर स्केट्स काढूया आपले.
स्केटिंग मध्ये कसं असतं बघा स्ट्रक्चर आहे बूटाचं. बूटच आहे नॉर्मल. इथं खाली एक वेगळं स्ट्रक्चर आहे, ते स्लिप होतं वरफॉर, त्याला बॅलन्स लागतो. हा बाई तिकीट काढतोय. Little. Translated. From India. I was in India recently. Oh, where? Where? Gide. Mumbai. Goa. Oh. To ask information about ice Ice skating skate. We because have. we would like to assess the area. I have skates. Мы хотели бы попасть в район. No. Do you speak English? Okay. किती कोऑपरेटिव्ह आहेत बघा. Район за 200. Da. Okay. Ochin Kharasho. 4 Chitiri. Toilet. No toilet. Inside. Cabin. तिकीट काढलं तिने. इथं स्केट्स चालू. तुझी गाल किती लाल आहेत. तर हे असं सगळं आहे बघा ग्राउंड माझ्या मागं. असं सगळं एकदम म्हणजे स्टेडियम टाईपच आहे. एकदम स्मूथ आहे. एकदम म्हणजे बर्फावर पाणी टाकल्यावर नाही का आपल्या आईस क्यूबवर पाणी टाकल्यावर तसं बर्फ आहे. त्याच्यामुळे एकदम थोडंसं जरी त्याच्यावर काय झालं तर लगेच स्लिप होईल. किती लहान पोरं पण करतात बघा हे. तेव्हा किती स्मूथली करतोय. करता गोवा कसं करतोय भाई. प्रो भाई साहब कसं रे एवढं इझी आहे. ओहो खतरनाक. ऍक्च्युली तोंडाची ऑफ आहे माझ्या. शूज घालून इंजुरी झाली बघायला. बघू दाखव. असं पडलो तर डायरेक्ट अँकल तुटणार आहे माझा. वॉलेट पुढे ठेव. बाई कसं करू. गावाकडे असे लहान पोरतीने असं घेऊन चालता बघा. त्रिकोण सायकल. ते बाकी बाई त्याला शिकू राहिली की कसं चालवायचंय. बुशो तो अक्षत आहे. स्केटिंग शिकत आहे. आम्हा मराठी आहे. टाक आहे. माझं नाव अभय आहे. टाक आहे. बिलकुल बॅलन्स होत नाहीये. तरी पण मी ट्राय शिकतोय. मी बॉडी आली. शिकला खाली वा खाली. ते शिकवते मला. हा घाण पडलो आता. फायनली हाऊस फिटली आहे माझी स्नो स्केटिंग करून. माझ्या वस्तू बात नाही. खतरनाक गोष्ट आहे. आपटलं तर घाण लागते. त्यामुळे मी बस करतोय आता. हात बघा मित्रांनो किती 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 थंड झालेत. किती लाल झालेत. फायनली बस हाऊस फिटली. आज नदी ती नदी पूर्ण फ्रोझन आहे. त्याच्यावरून चालतो आम्ही. मी ह्या साईडला गेलो तर मला भीती वाटते मी खाली पडू शकतो. पाय बघा किती आत जातोय. हा व्ह्यू बघा कसा भारी. बघा तर असा होता आजचा व्हिडिओ. जर ऑनेस्टली आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.
तेच थंडीचा प्रॉब्लेम बोलता येत नाही नीट. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चला बाय बाय.